भारतीय महिला संघानं T20 सामन्यामध्ये विजयी चौकार लगावलेला आहे। चौथ्या T20 सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं श्रीलंकेचा 30 धावांनी पराभव करत मालिकेमध्ये 4-0 अशी आघाडी घेतली। भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी 222 धावांचं आव्हान ठेवलेलं होतं। मात्र आव्हानाचा पाठलाग करत असताना श्रीलंका महिला संघाला 191 धावांपर्यंतच मजल मारता आली। भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनानं आपल्या नावावर आणखी एक नव्या विक्रमाची नोंद केली आहे। स्मृती मानधनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारामध्ये एकूण 10,000चा टप्पा पार केला। श्रीलंकेविरुद्धात चौथ्या T20 सामन्यामध्ये स्मृतीनं या विक्रमाला गवसणी घातली आहे। अशी कामगिरी करणारी स्मृती चौथी महिला क्रिकेटपटू ठरली आहे। न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघ अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यासाठी शक्यता आहे। फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकामुळे त्यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे। 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे। पाकिस्तान कबड्डी बोर्ड त्यांचा स्टार खेळाडू उबैदुल्लाह राजपूतवर शिस्तभंगाची कारवाई करणार आहे। बहरीनच्या राष्ट्रीय दिनानिमित्तानं आयोजित एका खासगी स्पर्धेमध्ये उबैदुल्लाह भारतीय कबड्डी संघाकडून खेळताना दिसला होता। त्याने भारतीय जर्सी परिधान केली होती। इतकंच नाही तर त्यानं तिरंगा सुद्धा फडकवला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। नॉर्वेचा प्रसिद्ध बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसननं पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेशी खेळी केली आहे। मॅग्नसनं फिडे जागतिक जलद स्पर्धेच्या खुल्या विभागातून विजेतेपद पटकावलेलं आहे। मॅग्नसनं या स्पर्धेमध्ये या प्रकारामधलं 6वं विजेतेपद आहे। आणि आता पाहणार इतरही महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीने। नव्या वर्षामध्ये 133 मेल एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत। त्यामुळे रेल्वे क्षमता अधिक वाढणार आहे। केंद्र सरकारनं मुंबईसह 48 प्रमुख शहरांमध्ये रेल्वे वहन क्षमता दुप्पट करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे। नवीन वर्षानिमित्तानं पश्चिम रेल्वेवर 12 अतिरिक्त लोकल गाड्या धावणार आहेत। नियोजित वेळापत्रकाव्यतिरिक्त या विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत। तसंच CSMT ते कल्याण दरम्यान 2 आणि हार्बर मार्गावर CSMT ते पनवेल दरम्यान 2 अशा 4 सेवा चालवल्या जाणार आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षा पत्रक आणि मूल्यांकन प्रक्रियेमध्ये मोठे बदल जाहीर केलेले आहेत। 1 मार्च 2026 पासून हे बदल लागू करण्यात आलेले आहेत। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि मानकीकरण आणि जबाबदारी वाढवणं या बदलांचा उद्देश आहे। मुंबई आणि नवी मुंबईमधील प्रदूषणकारी RMC प्लांटवर आता कारवाई होणार आहे। राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं हवेच्या गुणवत्ता तपासणीसाठी 4 भरारी पथकं नेमलेली आहेत। या पथकाला पाहणीमध्ये RMC प्लांट नियमांचं पालन करत नसल्याचं आढळलं तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे असा इशारा देण्यात आला आहे। चीनी बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आणून कमी दरानं भारतामध्ये विक्री करण्याचा प्रकार सांगलीच्या तासगावमध्ये उघडकीला आला। त्यामुळे शेतकऱ्यांसह बेदाणा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणामध्ये संबंधित व्यापाऱ्यांवर बाजार समितीनं कारवाई करून संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी केली जाते। भंडाऱ्यामध्ये दारू गाळप पट्ट्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांनी एकाच परिसरामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून 6 लाखांचा मुद्देमाल दारू आणि सडवा नष्ट केलेला आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे। निवडणूक आयोगाचा स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। BMCचे कनिष्ठ निरीक्षक सुरेश राठोड यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रंगलेखक आणि टायपिंगच्या परीक्षा जिल्हा केंद्रावर घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र जिल्हा केंद्रावर परीक्षा झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकाळी वेळेमध्ये परीक्षा केंद्रांवर पोहोचणं कठीण आहे। याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे परीक्षा तालुका स्तरावरील केंद्रांवर घ्यावी अशी मागणी करत आहेत। आंध्र प्रदेशमध्ये एर्नाकुलम एक्सप्रेसला आग लागली। ट्रेनच्या 2 AC कोचमध्ये भीषण आग लागली। या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी सध्या माहिती मिळते।